नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी इझी वेने इंग्लिश शिकत असतो. आणि आज सुद्धा आपल्याला सेंटेन्सेस शिकायचे आहे जे मोस्टली युजफुल आहेत आणि जे वारंवार प्रॅक्टिसने तुम्हाला येऊन जातील आणि जे तुमच्या डेली लाईफमध्ये तुमच्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलला नेण्याचं काम करेल. तर हे सर्व सेंटेन्सेस तुम्हाला एकतर लिहून घेऊन प्रॅक्टिस करायची आहे किंवा तुम्ही एक करू शकता की अगेन अँड अगेन याला लिसन करा आणि बाय लिसनिंग सुद्धा तुम्ही हे सेंटेन्सेस इझिली बोलू शकता. तर चला चालू करूया आजचे आपले सेंटेन्सेस. तर चला बघा, पहिलं सेंटेन्स आहे आय एम हॅपी, म्हणजे मी आनंदी आहे. जेव्हाही आपण खुश असतो तेव्हा आपण म्हणू शकतो आय एम हॅपी. शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. शी इज ब्युटिफुल. दे आर माय फ्रेंड्स, ते माझे मित्र आहेत. दे आर माय फ्रेंड्स. वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश. ही इज टॉल, तो उंच आहे. ही इज टॉल. इट इज अ सनी डे, आज चांगला सूर्यप्रकाश आहे. किंवा आपण काय म्हणत असतो की आज छान ऊन तापत आहे, मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो इट इज अ सनी डे. आय एम नॉट शुअर, मी खात्रीने सांगू शकत नाही किंवा मी शुअर नाहीये, मला अशी नक्की गॅरंटी नाही. आय एम नॉट शुअर. शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर. दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. दे आर प्लेइंग क्रिकेट. वी आर गोइंग टू द मार्केट, आम्ही बाजारात जात आहोत. वी आर गोइंग टू द मार्केट. इट इज व्हेरी कोल्ड टुडे, आज खूप थंडी आहे. जेव्हाही जास्त थंडी असते तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. इट इज व्हेरी कोल्ड टुडे, आज खूप थंडी आहे. आय एम स्टडिंग हार्ड, मी कठोरपणे अभ्यास करत आहे किंवा मी खूप अभ्यास करत आहे हे सांगण्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय एम स्टडिंग हार्ड. शी इज रीडिंग अ बुक, ती एक पुस्तक वाचत आहे. शी इज रीडिंग अ बुक. दे आर कुकिंग डिनर, ते रात्रीची जेवण बनवत आहेत. दे आर कुकिंग डिनर. वी आर वर्किंग टुगेदर, आम्ही एकत्र काम करीत आहोत. वी आर वर्किंग टुगेदर. इट इज रेनिंग आउटसाइड, बाहेर पाऊस पडत आहे. जेव्हाही पाऊस येत असेल बाहेर तुम्ही म्हणू शकता इट इज रेनिंग आउटसाइड, बाहेर पाऊस पडत आहे. आय एम गोइंग होम, मी घरी जात आहे. कधीही होमच्या अगोदर आपल्याला टूचा यूज नाही करायचा आहे. आय एम गोइंग होम. ही इज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहत आहे. ही इज रायटिंग अ लेटर. दे आर वेटिंग फॉर द बस, ते बसची वाट बघत आहेत. दे आर वेटिंग फॉर द बस. वी आर हॅव्हिंग फन, आम्ही मजा करत आहोत. वी आर हॅव्हिंग फन. इट इज गेटिंग लेट, उशीर होत आहे. जसं तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि तुम्ही असं म्हणणार आहे की उशीर होत आहे, चला लवकर, मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता इट इज गेटिंग लेट, उशीर होतो आहे. इट इज गेटिंग लेट. आय एम फीलिंग गुड टुडे, आज मला चांगले वाटत आहे. आय एम फीलिंग गुड टुडे. शी इज मेकिंग कॉफी, ती कॉफी बनवत आहे. शी इज मेकिंग कॉफी. दे आर वॉकिंग इन द पार्क, ते पार्क मध्ये चालत आहेत. दे आर वॉकिंग इन द पार्क. वी आर व्हिजिटिंग अवर ग्रँड पॅरेंट्स, बघा आम्ही आमच्या आजी आजोबांकडे जात आहे. वी आर व्हिजिटिंग अवर ग्रँड पॅरेंट्स. इट इज अ ब्युटिफुल मॉर्निंग, आज एक सुंदर सकाळ आहे. आपल्याला असं खूप छान वाटत आहे सकाळी उठल्यानंतर, तर आपण म्हणू शकतो इट इज अ ब्युटिफुल मॉर्निंग. आय एम इटिंग ब्रेकफास्ट, मी नाश्ता खात आहे किंवा करत आहे. आय एम इटिंग ब्रेकफास्ट. शी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप, ती तिच्या लॅपटॉपवर काम करत आहे. शी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप. दे आर टॉकिंग अबाउट देअर प्लान्स, ते त्यांच्या योजनांबद्दल बोलत आहेत. दे आर टॉकिंग अबाउट देअर प्लान्स. वी आर रीडिंग अ न्यू बुक, आम्ही एक नवीन पुस्तक वाचत आहोत. वी आर रीडिंग अ न्यू बुक. इट इज अ पीसफुल प्लेस, हे एक शांत ठिकाण आहे. इट इज अ पीसफुल प्लेस. आय एम वॉचिंग टीव्ही, जेव्हाही तुम्ही टीव्ही बघत आहे तुम्ही सेंटेन्स यूज करू शकता मी टीव्ही बघत आहे.
ही इज लिसनिंग टू म्युझिक. तो संगीत ऐकत आहे किंवा गाणे ऐकत आहे. ही इज लिसनिंग टू म्युझिक. दे आर लाफिंग लाऊडली. ते जोरात हसत आहेत. दे आर लाफिंग लाऊडली. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. आम्ही एक सहल नियोजित करत आहोत. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. इट इज माय बर्थडे टुडे. आज माझा वाढदिवस आहे. इट इज माय बर्थडे टुडे. आय एम फिलिंग टायर्ड. मला थकल्यासारखं वाटत आहे. हे सेंटेन्स आपण बरेचदा यूज करतो मराठीमध्ये. तुम्ही आज त्याला इंग्लिशमध्ये यूज करायला सुरुवात करा. आय एम फिलिंग टायर्ड. मला थकल्यासारखं वाटत आहे. शी इज प्रॅक्टिसिंग द पियानो. ती पियानोचा सराव करत आहे. शी इज प्रॅक्टिसिंग द पियानो. दे आर प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळत आहेत. दे आर प्लेइंग फुटबॉल. वी आर वेटिंग फॉर द बस. आम्ही बसची वाट पाहत आहोत. वी आर वेटिंग फॉर द बस. इट इज टाइम टू स्टडी. अभ्यास करायची वेळ झाली आहे. इट इज टाइम टू स्टडी. आय एम क्लिनिंग माय रूम. मी माझी खोली साफ करत आहे. आय एम क्लिनिंग माय रूम. ही इज रीडिंग द न्यूजपेपर. तो पेपर वाचत आहे. ही इज रीडिंग द न्यूजपेपर. दे आर डान्सिंग टुगेदर. ते एकत्र डान्स करत आहेत. दे आर डान्सिंग टुगेदर. वी आर मेकिंग डिनर. आम्ही रात्रीचे जेवण बनवत आहोत. वी आर मेकिंग डिनर. इट इज अन इंटरेस्टिंग बुक. हे एक रोचक किंवा इंटरेस्टिंग बुक आहे. एखादं पुस्तक तुम्हाला छान वाटलं वाचायला आणि तुम्हाला खूप छान वाटत आहे, वाचावं असं वाटत आहे, तुम्ही म्हणू शकता इट इज अन इंटरेस्टिंग बुक. आय एम फिलिंग हंग्री. मला भूक लागली आहे. जेव्हाही तुम्हाला भूक लागलेली असेल तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. आय एम फिलिंग हंग्री. शी इज टेकिंग अ वॉक. ती चालण्यास जात आहे. शी इज टेकिंग अ वॉक. दे आर वर्किंग हार्ड. ते मेहनत करत आहेत किंवा चांगला परिश्रम करत आहेत. दे आर वर्किंग हार्ड. वी आर सिटिंग इन द गार्डन. आम्ही बागेत बसले आहोत. वी आर सिटिंग इन द गार्डन. इट इज अ गुड आयडिया. हे एक चांगला विचार आहे किंवा चांगली आयडिया आहे असं म्हणू शकता तुम्ही. इट इज अ गुड आयडिया. आय एम गोइंग टू द जिम. मी जिमला जात आहे. आय एम गोइंग टू द जिम. शी इज बाईंग ग्रोसरीज. ती किराणा सामान खरेदी करत आहे. शी इज बाईंग ग्रोसरी. ग्रोसरीज म्हणजे किराणा सामान. दे आर वॉचिंग अ मूवी. ते चित्रपट पाहत आहेत. दे आर वॉचिंग अ मूवी. वी आर एन्जॉईंग द पार्टी. आम्ही पार्टीचा आनंद घेत आहोत. वी आर एन्जॉईंग द पार्टी. इट इज अ ब्युटिफुल प्लेस. हे एक सुंदर ठिकाण आहे. इट इज अ ब्युटिफुल प्लेस. तुम्हाला एखादी जागा आवडली, छान वाटलं त्या ठिकाणी, तुम्ही हे सेंटेन्स तिथे यूज करू शकता. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राशी बोलत आहे. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड. ही इज ड्रिंकिंग टी. तो चहा पित आहे. ही इज ड्रिंकिंग टी. दे आर वेटिंग फॉर देअर टर्न. ते त्यांचा वेळ येण्याची वाट पाहत आहेत किंवा त्यांचा टर्न येण्याची वाट पाहत आहेत. दे आर वेटिंग फॉर देअर टर्न. वी आर डुईंग अवर होमवर्क. आम्ही आमचे गृहपाठ करत आहोत. वी आर डुईंग अवर होमवर्क. इट इज अ ब्युटिफुल नाईट. ही एक सुंदर रात्र आहे. इट इज अ ब्युटिफुल नाईट. आय एम फिलिंग रिलॅक्स्ड. मला आरामदायक वाटत आहे किंवा मला रिलॅक्स वाटत आहे. आय एम फिलिंग रिलॅक्स्ड. शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. ती एक चित्र काढत आहे. शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. ते एक गाणे गात आहे. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. वी आर प्लेइंग गेम्स. आम्ही खेळ खेळत आहोत. वी आर प्लेइंग गेम्स. इट इज अ ब्राईट डे. आज एक तेजस्वी दिवस आहे. इट इज अ ब्राईट डे. आय एम लर्निंग टू स्विम. मी पोहायला शिकत आहे. आय एम लर्निंग टू स्विम. ही इज टीचिंग मॅथ. तो गणित शिकवत आहे. ही इज टीचिंग मॅथ. दे आर डिस्कसिंग द प्रोजेक्ट. ते प्रकल्पाबद्दल चर्चा करत आहेत किंवा प्रकल्पावर चर्चा करत आहेत. दे आर डिस्कसिंग द प्रोजेक्ट. वी आर लुकिंग ॲट द स्टार्स. आम्ही तारे पाहत आहोत. वी आर लुकिंग ॲट द स्टार्स.
इट इज गेटिंग डार्क आउटसाइड. बाहेर अंधार होत आहे. जेव्हाही बाहेर रात्र होत असेल, अंधार होत असेल, त्यावेळी आपण हे सेंटेन्स घेऊ शकतो. इट इज गेटिंग डार्क आउटसाइड. त्यानंतर बघू शकता, आय एम रीडिंग अ नॉवेल. नॉवेल म्हणजे काय? कादंबरी. मी एक कादंबरी वाचत आहे. आय एम रीडिंग अ नॉवेल. शी इज वेअरिंग अ रेड ड्रेस. ती लाल रंगाचा ड्रेस घालून आहे. शी इज वेअरिंग अ रेड ड्रेस. दे आर रनिंग इन द पार्क. ते पार्क मध्ये धावत आहेत. दे आर रनिंग इन द पार्क. वी आर सिटिंग बाय द विंडो. आम्ही खिडकीजवळ बसलो आहोत. वी आर सिटिंग बाय द विंडो. इट इज व्हेरी हॉट टुडे. आज खूप उष्ण आहे किंवा आज खूप गरम होत आहे. आपण असं म्हणतो ना, आज जास्तच ऊन आहे, गरमी पण खूप जास्त होत आहे, खूप उकडत आहे. इट इज व्हेरी हॉट टुडे. आय एम टेकिंग अ शॉवर. मी शॉवर घेत आहे. आय एम टेकिंग अ शॉवर. ही इज टॉकिंग ऑन द फोन. तो फोनवर बोलत आहे. ही इज टॉकिंग ऑन द फोन. दे आर स्टडिंग फॉर एक्झाम्स. ते परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत. दे आर स्टडिंग फॉर एक्झाम्स. वी आर गोइंग टू द बीच. आम्ही समुद्र किनाऱ्यावर जात आहोत. वी आर गोइंग टू द बीच. इट इज अ बोरिंग मूवी. बघा, हा एक कंटाळवाणा चित्रपट होता किंवा ही एक बोरिंग मूवी होती. एखाद्या पिक्चरसाठी तुम्ही गेले असाल एकदम एक्साइटेड होऊन आणि ती मूवी तुम्हाला तेवढी आवडली नाही, मग त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने म्हणू शकता, इट इज अ बोरिंग मूवी. आय एम गोइंग टू बेड नाऊ. मी आता झोपायला जात आहे. हे सेंटेन्स तुम्ही झोपायला जाण्या अगोदर यूज करू शकता. आय एम गोइंग टू बेड नाऊ. शी इज क्लिनिंग द हाऊस. ती घर साफ करत आहे. शी इज क्लिनिंग द हाऊस. दे आर प्लेइंग चेस. ते चेस खेळत आहेत. दे आर प्लेइंग चेस. वी आर डुईंग योगा. आम्ही योगा करत आहोत. वी आर डुईंग योगा. इट इज टू लेट टू गो आउटसाइड. बाहेर जाण्यासाठी उशीर होत आहे. इट इज टू लेट टू गो आउटसाइड. आय एम रायटिंग अ ब्लॉग. मी एक ब्लॉग लिहत आहे. आय एम रायटिंग अ ब्लॉग. ही इज फिक्सिंग हिज कार. तो त्याची कार दुरुस्त करत आहे. ही इज फिक्सिंग हिज कार. दे आर प्लॅनिंग अ ट्रिप. ते सहलीचे नियोजन करत आहेत. दे आर प्लॅनिंग अ ट्रिप. वी आर स्टेईंग ॲट होम टुडे. आज आम्ही घरीच राहणार आहोत. वी आर स्टेईंग ॲट होम टुडे. इट इज अ रेनी डे. आज पावसाळा आहे. इट इज अ रेनी डे. आय एम फिलिंग एक्साइटेड. मला रोमांचक वाटत आहे किंवा एक्साइटेड वाटत आहे. आय एम फिलिंग एक्साइटेड. शी इज वेअरिंग न्यू शूज. ती नवीन बूट घालून आहे. शी इज वेअरिंग न्यू शूज. दे आर एन्जॉईंग द वेदर. ते वेदरचा किंवा हवामानाचा आनंद घेत आहेत. दे आर एन्जॉईंग द वेदर. वी आर डिस्कसिंग द न्यूज. आम्ही बातम्या चर्चेत घेत आहोत. वी आर डिस्कसिंग द न्यूज. इट इज अ गुड टाइम फॉर अ वॉक. चालायला जाण्यासाठी किंवा चालण्यासाठी एक चांगला वेळ आहे. इट इज गुड टाइम फॉर अ वॉक. वॉकसाठी हा काय आहे? चांगला वेळ आहे. अशा पद्धतीने बोलताना आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. आय एम ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे. आय एम ड्रिंकिंग वॉटर. ही इज इटिंग लंच. तो लंच करत आहे किंवा खात आहे. ही इज इटिंग लंच. दे आर क्लिनिंग द गॅरेज. ते गॅरेज साफ करत आहेत. दे आर क्लिनिंग द गॅरेज. वी आर रीडिंग द न्यूजपेपर. आम्ही न्यूजपेपर वाचत आहोत. वी आर रीडिंग द न्यूजपेपर. अशा पद्धतीने आपण आत्ता बघितले 100 युजफुल असे सेंटेन्सेस जे आपण ऐकून ऐकून लर्न करू शकतो. अगेन अँड अगेन या व्हिडिओला जर तुम्ही ऐकलं तर हे सर्व सेंटेन्सेस तुमचे तसेच लर्न होतात बाय डिफॉल्ट. आणि जर तुम्हाला खूप छान पद्धतीनं राईट डाऊन करून लर्न करायचे असतील तर तुम्ही एक पेन आणि नोटबुक जवळ ठेवायचा आहे आणि सर्व सेंटेन्सेस स्टेप बाय स्टेप लिहून काढायचे. प्रोनाउन्सिएशन कुठे अटकत असेल, ज्या पद्धतीने मी प्रोनाउन्स करते तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीनं प्रोनाउन्स करून हे सर्व सेंटेन्सेस तुम्हाला माइंडमध्ये सेटल करायचे आहेत. कारण हे सर्व सेंटेन्सेस आपण रोज यूज करतो रोजच्या जीवनामध्ये. तर अशा प्रकारचे नवनवीन सेंटेन्सेस आपल्याला शिकायचे आहेत.
आणि आपल्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलवरती न्यायचं आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.